नमस्कार मित्रांनो, मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दखलपात्र गुन्ह्यांबद्दल, म्हणजेच कॉग्निझेबल ऑफेन्स. जर एखाद्या व्यक्तीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल तर त्याला कायद्यामध्ये कशा पद्धतीने त्याला ट्रीट केलं जातं, कशा पद्धतीने तरतुदी आहेत आणि कोणकोणत्या प्रकारे त्याला शिक्षा दिली जाऊ शकते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, दखलपात्र गुन्हा म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आणि आयपीसी सेक्शन 2 मध्ये याच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. असे गुन्हे ज्याच्यामध्ये खून झालाय, बलात्कार झालाय, दरोडा झालाय, म्हणजे ज्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणाची हानी एखाद्या गंभीर विषयाबद्दल त्या ठिकाणी झालेली असते, त्याचा समावेश या दखलपात्र गुन्ह्यांमध्ये होतो. यामध्ये पोलीस प्रथमतः एफ-आय-आर नोंदवतात. ती एफ-आय-आर म्हणजे प्रामुख्याने तक्रारदार देतो. त्या तक्रारदाराचं नाव, नंबर आणि संपर्क म्हणजे अशा गोष्टी त्या ठिकाणी असतात. गुन्ह्याचा तपशील असतो, गुन्ह्याचे स्वरूप काय आहे, चोरी, मारहाण, खून, हे स्वरूप त्या ठिकाणी दिलं जातं. घटना कधी घडली हे सुद्धा त्या ठिकाणी त्या एफ-आय-आर मध्ये नोंदवलं जातं. घटनेचे संक्षिप्त वर्णन त्या एफ-आय-आर मध्ये नोंदवलं जातं, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तपास आणि इतर यंत्रणा त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीने ती राबवता. साक्षीदार जर असतील तर साक्षीदार सुद्धा त्या ठिकाणी असतात. आरोपीचा तपशील असतो, आरोपीची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. तक्रारदार स्वाक्षरी करतो आणि मग ही एफ-आय-आर त्या ठिकाणी नोंदवली जाते. एफ-आय-आर नोंदवल्यानंतर तपास प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते. जे कलम 156 अन्वय होतो. घटना स्थळाची पाहणी केली जाते. पोलीस स्वतः घटनास्थळी जातात आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात. कशा पद्धतीने गुन्हा घडलाय हे संपूर्ण त्या ठिकाणी घटनाक्रम ते समजून घेतात. त्याच्यानंतर साक्षीदार जर तिथे उपस्थित असतील तर त्या साक्षीदारांची सुद्धा त्या ठिकाणी जबाब नोंदवले जातात. पुराव्याचे त्या ठिकाणी विश्लेषण केलं जातं, पुराव्याची तथ्य तपासली जातात. नक्की कशा पद्धतीनं हा घटनाक्रम घडलाय, ही घटना किती हानिकारक आहे, किती क्रूरदायक आहे, हे सगळं त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि मग ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून दोषारोप पत्र, चार्जशीट तयार केलं जातं. पुरावे गोळा झाल्यानंतर ते चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल केलं जातं आणि अहवाल त्या ठिकाणी सादर केला जातो. अशा पद्धतीनं संपूर्ण ही संपूर्ण यंत्रणा ही कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्ह्यांबद्दल त्या ठिकाणी संपूर्ण राबवली जाते आणि गुन्हेगाराबद्दल त्या ठिकाणी जे काही संपूर्ण घटनाक्रम आणि जे काही कायदेशीर त्याच्यावरती आपल्याला एलिगेशन करायचे असतात ते संपूर्ण या माध्यमातून त्या ठिकाणी घडवून आणले जातात. या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती बघितली. ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच कायदेविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी